घोर तयासी लाविला, माझा प्रभु तो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 7 आम्ही असे वाचतो. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषांस दोष लावला नसता. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जर तुम्हाला याचा अर्थ माहीत असेल तर. म्हणजे कसला अर्थ? पहा, देव निसर्ग नियम, नैतिकता आणि तर्क यांच्याद्वारे मनुष्याला मार्गदर्शन करीतो. परंतु मनुष्याला देवाने प्रगट केलेल्या व्यवस्थेचा अर्थ समजत नाही. मनुष्याला असे वाटते की तो विधी, समारंभ, तीर्थयात्रा, अभिषेक केलेले पाणी किंवा तेल, स्मारक चिन्हे आणि सौभाग्यासाठी इतर विविध गोष्टींवर अवलंबून राहून देवाला संतुष्ट करू शकतो. त्याला असे वाटते की असे केल्याने देव त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गुलामाप्रमाणे बांधील आहे. देवाला अशी जबरदस्ती करिता येते का? नाही. प्रभू येशू ख्रिस्त हेच म्हणत आहेत की देवाच्या मार्गदर्शनाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीच्या तारणासाठी वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले आणि 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत उठला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचे तारण व्हावे आणि देवाला संतुष्ट करता यावे. तुम्ही देखील असेच करावे यासाठी देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो. आमेन. धन्यवाद. माझा प्रभु